संतोष देशमुख हत्या आणि परभणी येथील सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ आज मुंबईत आंदोलन. 50 दिवस उलटूनही न्याय न मिळाल्यानं मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असं असणार आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायनिवाडा करावा, त्यांच्या कुटुंबातील लोकांना शासकीय नोकरी सामावून घ्यावं या मागणीसाठी चाकूरमध्ये मोर्चा. अंजली दमानिया यांच्याकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट. कराडच्या निकटवर्तीय असा दारूचा कारखाना असल्याचा आरोप. वाल्मिक कराड आणि मुंड्यांवर बोलू नका धमकावल्याचाही आरोप. वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं, यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी घेतला आक्षेप. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी अंतरवाली सराटी येथे देशमुख कुटुंबियाने मनोज जरांगे यांच्याशी केली चर्चा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचा आजपासून पुन्हा आमरण उपोषण. जरांगे अंतरवाली सराटीमध्ये 7व्यांदा आमरण उपोषण करणार. परभणीच्या मानवत तालुक्यामध्ये युवकाचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. जरांगे उपोषणाला बसण्याआधी सरकारनं मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी. बार्शीच्या मांडे गावात महिला सरपंच शिवकन्या मिरगणे यांचा आत्मदहनाचा इशारा. स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सिमेंट रस्त्याच्या कामासाठी मंजूर निधीचं बिल न मिळाल्यानं आत्मदहनाचा दिला इशारा. मालेगावमध्ये अमित शहा आणि भुजबळ एकाच व्यासपीठावर. यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, बावनकुळे, मुरलीधर मोघळ ही उपस्थित. व्यासपीठावर अमित शहा आणि भुजबळ यांच्यात चर्चा. कार्यक्रमादरम्यान छगन भुजबळ आणि अमित शहांमध्ये चर्चा. मात्र राजकारणावर काही चर्चा झाली नसल्याची भुजबळ यांनी दिली स्पष्टोक्ती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.